नमस्ते मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या होणाऱ्या 18 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे निरूपा आणि सुधाकर दोघंसुद्धा एका कार्यक्रमाला गेलेले असतात। तिथे असणारा काचेचा ग्लास निरूपाच्या हातातून खाली पडतो आणि तो फुटतो। त्या क्षणी तिथे सुधाकर तो ग्लास भरण्यासाठी खाली बसतो। त्या क्षणी तिथे असणारी बाई असं म्हणते की थांबा, तुम्ही नका उचलू, आमची मोलकरीण मीरा उचलेल ते। असं बोलल्यानंतर लगेच तिथे मीरा मोलकरणीचं काम करत असताना तो ग्लास उचलण्यासाठी खाली वागते। त्या क्षणी सुधाकर आणि मीरा दोघं एकमेकांना बघतात। सुधाकरला मीराची अशी मोलकरणीची अवस्था बघून फारच वाईट वाटते। सुधाकर घरी येतो आणि संध्याकाळी सत्याला त्याच्या बेडरूममध्ये बोलवतो आणि त्याला म्हणतो की आज त्या पोरीची अवस्था बघून मला फारच वाईट वाटले आणि याचं प्रायश्चित्त म्हणून मला एकच गोष्ट कळते की तू त्या मीराबरोबर लग्न करावे, मीराला या घरची सून म्हणून आणावे। असं म्हणून आता सत्याकडून सुधाकरने वचन घेतलेले असते। आता खरोखर मीराला सत्या बायको म्हणून स्वीकारेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।